नमस्कार, मी सरिता कौशिक. तुम्हा साऱ्यांना दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या दिवाळी विशेष कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. सण सौख्याचा, सण आनंदाचा, सण प्रकाशाचा, सण मांगल्याचा, अर्थात सण दिवाळीचा. दिव्यांचा हा उत्सव प्रकाशाचे नवे किरण घेऊन येतो आणि आपलं आयुष्य उजळवून टाकतो. अशीच काही माणसंही असतात ज्यांचं तेज, त्यांनी आपल्या आयुष्यात पेरलेला प्रकाश कायम सोबत राहतो. दीपोत्सवाच्या निमित्तानं त्या बाप माणसासोबतच्या दिवाळीच्या आठवणी शेअर करण्यासाठी, सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे. पंकजाजी, आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. खरं तर दिवाळीच्याच या गप्पा टप्पा आहे. गोपीनाथजींच्या काही आठवणी आम्हाला ऐकायच्या आहेत. दिवाळी म्हणजे नक्की तुमच्यासाठी काय? दिवाळी म्हणजे मला असं वाटतं खूप सारा प्रकाश, खूप सारी पॉझिटिव्हिटी आणि खूप आनंद आणि खूप गोडवा. मला वाटतं दिवाळी हा सगळ्यात सुंदर सण आहे आपल्या संस्कृतीतला. लहानपणची दिवाळी कशी असायची तुमची? लहानपणीची जेव्हा गोपीनाथजी होते तेव्हा, आणि खरं तर मंत्रीपद आल्यावर दिवाळी बदलली आहे का? निश्चितच दिवाळी ही बदलत गेली वयामानानुसार, रोल्स बदलण्यानुसार. पण दिवाळी म्हणजे बेस्ट दिवाळी असायची ती लहानपणीची असायची. कारण घरामध्ये पाहुणे आले, त्यांचा स्वयंपाक कोण करते, व्यवस्था कोण करते हे आम्हाला बघावं लागायचं नाही. त्याचबरोबर दिवसभर खाणं, फराळाचं चालू असायचं. सगळे कझिन्स, सगळे भावंड एकत्र असायचे आणि फुल धूम असायची आणि खूप छान मजा दिवाळीमध्ये आम्हाला यायची. मोठी फॅमिली असल्यामुळे सर्वजण भावंड एकत्र आम्ही दिवाळीला असायचो आणि फटाके उडवायला खूप आवडायचं मला आणि माझ्या बाबांना. आमचा तो एक ठरलेला कार्यक्रम असायचा आणि खास ते मुंबईवरनं फटाके, आम्ही तेव्हा गावी राहायचो, खास मुंबईवरनं ते फटाके वगैरे आणायचे आणि खूप खूप तो म्हणजे एक एक क्षण मला आज आठवला तर आजही तो आनंद. आपण लहान मुलं म्हटलं की दोन प्रकारचे असतात फटाक्यांना घेऊन. एक ज्यांना खूप भीती वाटते किंवा ज्यांना खूप आवडते, असं मधलं काही नसतं. तर तुम्हाला फटाके आवडायचे? मला भीती वगैरे मला असंही वाटतच नाही, कशाची अंधाराची वाटते थोडी. लाईट गेली की मी असं असते. पण फटाके हे माझ्यासाठी खूप आवडीचा विषय. कितीतरी वर्ष मी इतके फटाके उडवलेले आहेत. आणि लहानपणी तर जेव्हा बाबा मुंबईवरनं फटाके आणायचे आणि माझी आई त्याचे हिस्से करून ठेवायची की नरक चतुर्थीला हे, लक्ष्मीपूजनला हे, मग पाडव्याला हे आणि भाऊबीजेला हे. तर मग बाबा जेव्हा नरक चतुर्थीला सकाळी आंघोळ घालायचो आम्ही उठणं आणि तेल लावून, तर तेव्हा एक मोठी लढ असायची 10,000ची की चला मुंडे साहेबांची आंघोळ सुरू झाली. तेव्हा काही गावात एवढी फटाके नाही मिळायचे, तर ते फटाके एक्सक्लुझिव्ह पण असायचे. आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही फटाके उडवायचो तर ते लोक बघायला यायचे. फटाके फोडले, सकाळची लढ लागली की समजायचं नरक मुंडे साहेबांची स्नान झालंय नरक चतुर्थी. असं कारण छोटं गाव होतं आणि लोकांना तेव्हा एवढे फटाके खेड्यापर्यंत आता सारखे नव्हते. मग ते फटाके उडवायला पण म्हणजे संध्याकाळीचे सगळे जमायचो आम्ही आणि मग ते बघायला पण लोक यायचे. तेव्हा खूप छान वाटायचं ती दिवाळी. म्हणजे दिवाळी हे लहान मुलांसाठी तर अत्यंत सुंदर असा क्षण आहे. आपल्याला ठीक आहे सजायला धजायला. खरं तर नरक चतुर्दशीला घरच्या मोठ्यांना स्नान घालणे, उठणं लावणे वगैरे असं सगळं नेहमी असतं. तुमच्याही घरी असायचं का? हो हो, अगदी टिपिकल मराठी सामान्य मध्यमवर्गीय घरात जी दिवाळी असते तशीच आमच्याकडे दिवाळी असायची. आणि सकाळी पहिली आमची आई आंघोळ करायची, 3-3:30लाच ती उठायची. नंतर दुसरी माझी असायची कारण मी मोठी, मग प्रीतम, मग यशू आणि मग आम्ही बाबांना उठवायचो. मग आमची स्पर्धा असायची. यशूची एवढीशी इवलीशी होती आमची, ती अगदी चढून चढून तेल वगैरे लावायची आणि मग तिचं सगळं असायचं मीच करणार सगळं. लाडकी होती खूप. मग आम्ही आणि प्रीतम आणि आम्ही तेल लावायचो, उठणं लावायचो, स्नान घालायचो बाबांना. आणि मग आमचा ठरलेला विषय सकाळी सकाळी माझी आई गरम गरम पहिला अनारसा तळायची. ते पहिला अनारसा देवाला आणि दुसरा बाबांना. मग बाबा किती अनारसे खायचे ह्याला काहीही लिमिट नव्हती. नरक चतुर्थीचा ब्रेकफास्ट म्हणजे गरम गरम अनारसे. माझ्या आईच्या हातचे अनारसे वर्ल्ड फेमस आहे. अच्छा, पण तुम्ही स्वतः सुद्धा आम्हाला खूप रील्स मध्ये स्वयंपाक करताना वगैरे दिसता. म्हणजे खरं तर असं एखाद्या मंत्र्याला बघणंच कठीण होतं. म्हणजे स्ट्रेस फ्री काहीतरी प्रायव्हेट आयुष्यात स्वतःची हॉबी जोपासताना फार कमी लोक दिसतात आणि ती तुम्ही टाकतही असता युट्यूबवर. तर तुमचा दिवाळीचा आवडता पदार्थ तुम्ही कुठला बनवता? मला स्वयंपाक करायला आवडतं आणि जे युट्यूब आता नवीन एक माध्यम झाले जिथे आम्ही तर दिसतोच राजकारणी म्हणून, आमचे प्रोफेशन म्हणून लोकांना, पण आम्ही एरवी काय असतो ह्याच्यासाठी ते आहे, तेच करतो आम्ही असं नसतं. पण
मला आवडतं. तर मग विचारतात लोक, ताई तुम्हाला स्वयंपाक येतो का? मग मी कधी ते टाकते. मला करंजी खूप आवडते. अच्छा. ओल्या नारळाची करंजी माझी फेवरेट आहे. आणि बनवता पण येते का? मला फराळाचे आयटम कमी बनवता येतात. शंकरपाळे बनवता येतात मला, पण मला फराळाचे ऑथेंटिक आयटम येत नाही. मी जेवण सगळं बनवते, म्हणजे अगदी थाय बनवते, चायनीज बनवते, बिर्याणी बनवते, सगळे आपले आंबट गोड वरण वगैरे सगळं. पण फराळाच्या आयटम मध्ये मी थोडी वीक आहे. मे बी मी खूप बिझी होते खेळण्यामध्ये, कझिन्स बरोबर वेळ घालवण्यामध्ये. पण आम्ही ते भरून वगैरे द्यायचो नाही, अनारसे थापून द्यायचो, तळून द्यायचो, पण त्याचं जे कंटेंट आहे ते रेसिपी आमच्या आजी आणि आईकडे रिझर्वड आहे. अच्छा. आता बहिणींची सगळ्यांची लग्न झाली असतील, वेगवेगळे दिवाळी होत असेल. माझी धाकटी बहीण अजून लग्न नाही झालंय, पण प्रीतमचं ती नाशिकला जाते, त्यामुळे मुली असल्या की ते मग असं होतं की दिवाळी वेगळी वेगळी होत गेली वरचेवर आमची. लक्ष्मीपूजन तिकडे आपापल्या घरी, आणि मग पाडव्याला बाबांकडे. तर पाडवा कसा असायचा? पाडवा हा सण मला वाटतं आपल्या संस्कृतीत खूप महत्वाचा आहे, कारण तो सर्व नात्यांचा सण आहे. म्हणजे एक मुलगी आपल्या वडिलांना ओवाळते, पत्नी पतीला ओवाळते, आमचे चुलते, मामा, जर आमचं घर एकत्र असेल तर एक सगळं असं असायचं ना. आमचं जनरली आम्ही प्लॅन करायचो दिवाळी अशी मोठी करायची खूप वर्ष, कारण प्रमोद मामा जेव्हा होते, बाबा होते, दोघेही खूप व्यस्त असायचे, तर दिवाळीत ते दोघं असं खूप एन्जॉय करण्यासाठी असं ठरवून आम्ही करायचो. मग इकडे चुलत आमचे अण्णा वगैरे आम्ही सगळे एकत्र दिवाळी साजरी करायचो. सगळ्या चुलत्यांना ओवाळायचं, जर मामा असतील तर मामांना ओवाळायचं. मग सगळ्या आम्ही बहिणी एकत्र माहेरी आलेल्या मग पाडव्याला सगळ्या खूप छान गप्पा छप्पा, रात्री उशिरापर्यंत 5-5, 10-10 कप चहा होतोय, फराळाचे रिपीट चालू आहे आमचं खाणं, असं असायचं. मग बाबा दर पाडव्याला आम्हाला खूप सुंदर सुंदर गिफ्ट द्यायचे. अच्छा. आणि काही सोन्याची वस्तू द्यायचे, सुंदर साडी द्यायचे, आणि खूप आम्ही वाट बघायचो त्या गोष्टीची. त्यांचा चॉईस खूप छान होता, ते स्वतः जायचे. मला साड्या घ्यायला जायचे ना, तर ते साडीच्या दुकानातलेही लोक सांगायचे की फक्त मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख हे दोघे जण पत्नीच्या साड्या घेण्यासाठी येतात, बाकी. तर त्या काळात शॉपिंगला पण आमच्या बरोबर यायचे, गृहमंत्री होते तरी. पण जीवन बॅलन्स करून काम करायचं. पण आता तुम्हाला वाटतं तेवढा बॅलन्स शक्य आहे आजच्या जीवनात? तेव्हा पब्लिक, आपण पण मंत्री आहात, पब्लिक आहे एवढं नव्हतं, आणि तो बॅलन्स करणाऱ्याचा सन्मान असायचा. आता थोडंसं असा एक सूर असतो की अच्छा तुम्ही जाता शॉपिंगला, मग बाकीच्यांनी काय करायचं, त्यांना हे लक्षात नाही की हे माणसंच आहेत, त्यांचे पण रेग्युलर विषय असतात. तर पण मी तो साधण्याचा प्रयत्न नक्कीच करते. पण कामाचा ताण त्यांनाही होता. बाबांच्या वेळी एवढ्या सुविधा नव्हत्या, हे नव्हतं. पण एक लोकांचं पब्लिक आहे किंवा मीडिया एवढा स्ट्रॉंग नसल्यामुळे थोडी ती प्रायव्हसी मिळत होती. कुठे लोक भेटले तर नमस्कार करायचे, एकमेकांची विचारपूस करायचे. आता ते खिशात हात घालतात आणि सेल्फी सुरू करतात. तर ते बोलणं जे आहे, संभाषण जे आहे, शब्दांची देवाणघेवाण आहे, ती खूप कमी होत चालली आहे. ते मला जरा वाटतं की मिस करते पुढची पिढी. पुढची पिढी आपण म्हटली म्हणून आम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये अनेक वेळेला तुमच्या मुलाला बघत असतो. तो पण तुम्हाला स्वयंपाकात वगैरे मदत करताना दिसतो. त्याची ही आवड दिसतेच, पण त्याची दिवाळी आणि तुमची दिवाळी ही कशी वेगळी आहे? आणि तुम्हाला काय वाटतं की त्याच्या आयुष्यात असायला पाहिजे होतं, ज्यामुळे त्याची दिवाळी तुम्ही जसं लहानपण डिस्क्राईब करता तशी असती? जसं आमच्या आईबाबांची दिवाळी वेगळी होती आणि आमची वेगळी होती, तसं आमची आणि आमच्या मुलांची वेगळी आहे. मे बी आमच्याकडे सोयी सुविधा, समृद्धी जास्त वाढत जाते, कारण पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा पुढेच जात असते. पण मला वाटतं ते ऑथेंटिसिटी जी सणांची आहे ती कमी होत चालली आहे. जसं आम्ही ग्रामीण भागात वाढलो, तर आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये किंवा मोठ्या परिवारामध्ये दिवाळी सण साजरे केले, आणि हे मिस करतात ही मुलं. आता ही एकुलती एक मुलं आहेत, एकच मुलगा आहे माझा, तर ते भावंडांची गर्दी त्याच्या दिवाळीत नाहीये जी आमच्या दिवाळीत आहे. तर मला वाटतं ते खूप मोठी कमी आहे या नवीन पिढीच्या बाबतीमध्ये. आणि आमच्या दिवाळीच्या मध्ये जो आता या दिवाळ्यांमध्ये कसं झालं, दिवाळी पार्टी नावाची एक गोष्ट झाली आहे. ते पार्टींना जातात, मग दिवाळीचं ऑथेंटिक काय करतात ते मिस करतात. दिवाळीची करंजी, चकली, लाडू ते खातात आवडीने, पण ते त्यावेळी आम्ही जे वर्षभर त्याची वाट पाहत होतो ती आता कमी झाली, कारण आता वर्षभर उपलब्ध आहेत गोष्टी, त्याची टेस्ट आणि त्याचा एक्साइटमेंट कमी झाली आहे. फराळासाठी थांबायचं तसं नाहीये, नवे कपडे घ्यायला थांबायचो, आता उठसूट कुठे शॉपिंग, आता तर शॉपिंगला जायची पण गरज नाही, ऑनलाईन. तर तेव्हा असं दिवाळीचे कपडे, मग बाबा काय कपडे आणणार,
असं आम्ही वाट बघायचो. असं सणावाराचा तो उत्साह जो आहे तो आता मला वाटतं प्रत्येक दिवस सण झालाय सध्याच्या. तर ते मिस करतात, पण त्यांना मी करायला लावते. देवाची पूजा करायची तर बस तिकडे 15 मिनिटं पूजा करतो. त्यांनी मला खूप कॉपरेट केलं. गणपती बसवतो, सगळं मी म्हणेल ते माझा ऐकायचा मान म्हणून तो करतो. मी पण त्याचे फार पेशन्स ट्राय करत नाही, जेवढं त्याला जमेल तेवढं. दिवाळीतली अशी कुठली पूजा असते? काय तुमचं आणि देवाचं काय नातं आहे? कारण तुमच्या आणि देवाच्या पूजेचे व्हिज्युअल सुद्धा आम्ही बरेचदा बघितलेले आहे. तर काय एक्झॅक्टली तुमचं माझ्या जीवनात किंवा अनेक जीवनात आपण जसे पुढे जातो आपले बरेच नाते हरवत जातात. आता बाबा नाही, मामा नाही, अनेक नाते बदलत जातात. तर अशा वेळी एक नवीन नातं आपण जोडतो ते देवाशी असतं असं मला वाटतं. देव म्हणजे माझ्यासाठी अंधश्रद्धा नाही, माझ्यासाठी एक विश्वास आहे, श्रद्धा आहे. आणि मी फार देवयोग करत नव्हती. मी कधीही व्हेज नॉनव्हेज पाळत नव्हते. पण गेल्या 3-4 वर्षात मी खूप आध्यात्मिक होत चालले आणि मला त्याच्याने माझ्यामध्ये खूप मला एक असं स्ट्रेंथ वाढली असं वाटतं. आणि माझं देवाशी ते नातं आहे. ते एक माझं मन रिकामं करण्याचं, बळ उल्हासित करण्याचं, धीर घेण्याचं हे नातं आहे. तर मी खरंच मनोभावे पूजा करते आणि माझी पूजा आवडते माझ्या युट्यूबच्या फॉलोअर्सना वगैरे. आणि खूप आनंद, म्हणजे मी त्याच्यात एवढी असं ते काही ऍक्टिंग नसते. कॅमेरा चालू असतो, त्यांना सांगत असते मला डिस्टर्ब करून का, तुमचं तुम्ही घ्या. पूर्वी तर मी आपलं स्टँडवर लावून करत होते. आज तर सकाळी असं झालं की मी इतकी मनोभावे पूजा करत होते, माझ्या तिथे पदर दिव्याला लागला आणि तो इथपर्यंत पेटला, मला कळलंच नाही. मग कळलं, मग पण भिजवला. म्हणजे मी त्यात गर्क असते खूप. मी खूप मेडिटेट करते आणि मला त्यांनी खूप स्ट्रेंथ मिळते. आय थिंक इट्स अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. तर ते एक नातं आपल्या जीवनात नेहमी असतं आणि राहतं. पूजेचा हा वारसा तुम्हाला कोणाकडनं आलेला का? म्हणजे आई किंवा वडील तुमच्यासारखेच होतं की नाही? आमच्या मला वाटतं त्या पुढची मागची पिढी खूप वेगळी होती. ते पूजा पाठ एवढं नाही. आता वाढत चाललंय. नवीन पिढी जास्त धार्मिक होतीये. कदाचित एक्सपोजर वाढलंय, तीर्थक्षेत्रांना जाण्याचं प्रमाण वाढलंय, रस्ते झालेत थँक्स टू मोदीजी, सगळे तीर्थक्षेत्र मोठे झालेत. तर त्यामुळे अवेअरनेस वाढलाय आणि कदाचित स्ट्रेस वाढलाय लाईफमध्ये. तर लोक कोणावर तरी अवलंबून राहायचं तर काय, मग ईश्वराकडे ओढ चालली आहे. पण ह्यामध्ये आमच्या घरात अंधश्रद्धा अजिबात नाही. माझ्या बाबांनी सांगितलं माझा गणपती दूध पित नाही. त्यांनी नेहमी भूमिका सामाजिक न्यायाची घेतली. आमची आई पण तशीच आहे. ती काही अशी मागासलेले तिचे विचार नाहीत किंवा बुरसटलेले नाहीत. तिचे विचार सायंटिफिक आहेत आणि तसेच आमचे आहेत. ही एक मेडिटेशनचा भाग आहे माझ्यासाठी. तसं फार देवदेव नाही, पण सर्व सण हे देवाची पूजा करून सुंदर साजरे करणं. सकाळी जर देवाला जाणं असेल तर अनुष्पोटी जाणं. ह्या सगळे रिवाज आमच्या आईमुळे आम्ही शिकलो. आणि बाबा गणपती बसवायचे, 10 दिवस पूजा करायची, नवरात्रीची पूजा करायची, श्रावणाचे सोमवार करायचे. हे सगळं ते करायचे कारण आई सांगायची किंवा आमच्या घरात व्हायचं. तर आमच्या घरात ते वातावरण होतं, पण त्याच्यामध्ये आम्ही असे काही बोळ्या बाबड्या कल्पना आमच्या घरात अजिबात चालत नाही. प्रॅक्टिकल. खरं तर तुमची भावंड, तुम्ही लहानपणीचा किस्सा सांगत होते, त्यात महाराष्ट्र ओळखतो ते धनंजय मुंडे पण तुमचे चुलत भाऊ आहेत. त्यांच्या काही आठवणी तुम्ही सांगू शकता का दिवाळी? अरे आमचे महाराष्ट्र ओळखतो असेच भावंड आहेत आमचे सगळे. हो खरंच ऍक्च्युअली. हो म्हणजे वी ऑल, म्हणजे प्रीतम 10 वर्ष खासदार होती, पूनम, धनंजय, आम्ही सगळे एकत्रच दिवाळी साजरी करायचो. आमच्याकडे असं मामा आणि चुलत असं काही नव्हतं. माहेर सासर नव्हतं. आमच्या आईला दोन्ही तेवढेच प्रिय असायचे. उलट जास्त तिचा ओढा मुंडेंकडेच असायचा. तर आम्ही सगळे मिळून एकत्र दिवाळी साजरी करायचो. तर माझ्या मामाच्या मावशीच्या मुली पण धनंजयला ओळायच्या. आणि म्हणजे त्याच्या बहिणी 3 मोठ्या आहेत, त्या माहेरी यायच्या. त्यांची मुलं आम्ही बरोबरीचे आहेत. म्हणजे माझ्या आत्याची नाती माझ्या वयाच्या आहेत. म्हणजे मला ते मावशी म्हणतात, पण ते माझ्यापेक्षा मोठे पण आहेत. तर असा मोठा परिवार होता. खूप आठवणी आहेत. आम्ही धनंजय, अजून दुसरे माझे भावंड, आमचे बाबांचे भावंड, आम्ही सगळ्यांना पाडव्याला ओवाळायचो, भावांना भाऊबीजेला ओवाळायचो आणि छान छान गिफ्ट आणायचं. त्याला पण टेस्ट चांगली आहे. तर छान मजा यायची, खूप छान मजा यायची. प्रमोद महाजनांच्या काय आठवणी? प्रमोद मामा, माझी आई त्यांची लाडकी बहीण. आणि मामा पण कधी त्याचा प्लॅन असायचा की चला दिवाळी यंदा आपण दिल्लीला करू किंवा यावेळी नको, दिवाळी इथे नको कुठे. एकदा तर त्यांनी असं म्हणलं चल गोपीनाथ आपण गोव्याला जाऊ रे, खूप तेच दिवाळी नको. तर आम्ही
पूनम, राहुल, प्रीतम आणि तेव्हा माझी धाकटी बहीण जन्मलेली नव्हती, माझी आई, मामी आणि मामा. आम्ही दिवाळीला गोव्याला गेलो सगळे. तेव्हा अँबॅसिडर कार होती, तर आम्ही 4 मुलं आणि हे 2 जोडपे एकाच गाडीत. अरे बापरे. तर प्रमोद मामा गाडी चालवला की मामी पुढे बसायची, ते 2 पुढे आणि आम्ही खाली, ते जागा असते छोटे छोटे होते तिथे बसायचो. तर आम्ही ती दिवाळी गोव्याला साजरी केली होती आणि मला खूप ती दिवाळी आमच्यासाठी स्पेशल होती. तर असं कधी प्रमोद मामाचं असं इनोव्हेटिव्ह आयडिया असायची, चला वेगळं काहीतरी करूया. तर ती दिवाळी असायची. राखी पौर्णिमेला आवर्जून तो आईकडे राखी बांधायला यायचा आणि दिवाळीला भाऊबीजेला ठरवून यायचा. खूप लाड करायचा आईचे, आणि आईची लाडकी असल्यामुळे आमचेही लाड करायचं. पूनम महाजन सुद्धा, जसं आपण म्हटलं, सगळं महाराष्ट्र त्यांनाही ओळखतो. हे जे सगळे भावंड आहेत तुमच्या, त्यातल्या फटाक्याला घाबरणारे कोण आहेत? मला वाटतं पूनमच. ती फार फटाके उडवल्याचं मला आठवत नाही. प्रीतम पण नाही, ती थोडी जरा अभ्यासू होती. सतत पुस्तक, डॉक्टर ना, सारखी अभ्यासच करायची. ती सगळ्या सणांना मिसिंगच असायची. तर आम्ही तसं कोणी घाबरायचो नाही. पण मला वाटतं की पूनम कधीतरी कानात बोट वगैरे घालायची आवाज जास्त आला की, कारण आम्ही हॉरर मूव्हीज बघायचो तर पूनम खूप घाबरायची. अच्छा. पंकजाताई, आपण जेव्हा दिवाळी म्हणतो तेव्हा पुरुष असो स्त्री असो काही ना काहीतरी छोटा ना छोटा दागिना घालतातच. तुमच्या गळ्यातली ही जी काही माळ आहे आणि हे जे, हे अतिशय सुरेख आहे, पण ही काय आहे? ही तुम्ही नेहमी घातलेली असते आणि आजही घातली आहे खास दिवाळीला? ही माझे शिवशक्ती परिक्रमा आहे ना, त्यावेळी तो एक लोगो तयार केला होता मी. त्या लोगोची हे पेंडंट आहे. अच्छा. हे शिव आहे आणि ही शक्ती आहे. आणि मला वाटतं की जेव्हा मी माळ घालते तर शिवशक्तीचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. मग हाच तुमचा दागिना? हो. अच्छा. तुमच्याकडे आम्ही नेहमी बघतो की साड्यांचं कलेक्शन सुद्धा खूप सुंदर आहे आणि तुम्ही सांगितलं की लहानपणी गोपीनाथजी होते तेव्हा ते शॉपिंग करायचे तुमच्यासाठी खास दिवाळीसाठी. मग आता तुम्ही तुमच्यासाठी करता का? काय आणता? हो, मी माझ्यासाठीच करते. काय शॉपिंग खास दिवाळीसाठी करता? मी खरं तर दिवाळी म्हणून असं वेगळं शॉपिंग नाही करत, पण 12 महिने आम्हाला कपडे लागतातच. आता सलवार सूट, साड्या वगैरे वगैरे. तर टेस्ट आमच्याकडे सगळ्यांची खूप चांगली आहे. आमची आई काही शॉपिंग करत नाही, आम्ही सगळे तिला आणतो. बाबा मात्र सगळ्यांसाठी शॉपिंग करायचे, अगदी नातवांपासून सगळ्यांसाठी. त्यांना आवड होती, त्यांना टेस्ट होती. चांगलं राहणं हे माझ्या वडिलांच्या जीवनशैलीचा फार महत्वाचा विषय होता. त्यामुळं जरुरी नाही की खूप श्रीमंत असं तुमचं पेहराव असावा, पण तो एलिगंट असावा हा आग्रह असतो. तर आपण त्याच पैशाची एक वस्तू 4 लोक घेतल्यावर वेगवेगळे टेस्ट असतात, सगळे वेगवेगळ्या घेतात. बरोबर. तर ती उचलती जाताना नेहमी चांगली उचलली जाते, हे लहानपणापासून माझ्यावर आरोप होतो. कारण मुंडे साहेब जेव्हा काही 2 वस्तू आणायचे तर मग ते म्हणायचे मोठी बहीण म्हणून मला उचल, आणि मग मी ज्या वस्तूला हात लावेन ती महागडी निघायची आणि चांगली निघायची. तर ते मी म्हणायचे ही खूपच आमची पोरगी महागडी वस्तू उचलते. टेस्ट चांगली आहे, एलिगंट वस्तू वापरायची आवड आहे. आणि दागिने वगैरे तर काय फार करत नाही बाबा, सोन्याचे भाव खूप आभाळाला भिडलेले आहेत. पूर्वी असं करायचो की कोणी भावाने दिले बाबा, कोणी कॉईन दिलं वगैरे, ते एकत्र करायचं आणि दिवाळीला एक छान दागिना करायचा. ती मजा पण वेगळी होती, एक एक साठवून करायची. आता काही दागिने फार वापरता येत नाही, आमचं फील्ड असं आहे आणि आवडही नाही फार दागिने वापरायची. लग्न कार्याला वगैरे मी असं घरगुती असेल तर घालते, पण साड्यांचं आणि कपड्यांचं आवड आमच्या घरात सगळ्यांना आहे. सगळे, यू विल सी ऑल मुंडे महाजन्स आर वेल ड्रेस्ड. नक्कीच, हे आम्ही बघत असतो तुम्ही म्हटलं ते. खरं तर आपल्या दर्शकांना, तुमच्या मतदात्यांना, जनतेला काय सांगाल? मराठवाड्याची ह्या खेपेची जी दिवाळी आहे ती खरं तर खूप कठीण आहे. खरंय, यावेळी पुरानी अतिवृष्टीनी खूप हैराण केलं लोकांना. म्हणजे दसरा माझा मेळावा जो होता त्याच्यात मी आव्हान केलं की यावेळी दसऱ्याची पुरणपोळी अनेक लोकांना खायला मिळणार नाहीये, तर तुम्ही पुरणपोळीला लागणारं साहित्य आणा, आपण डोनेट करू. हजारो बॅग्स मला लोकांनी आणून दिल्या, ज्याच्यात चना डाळ होती, गूळ होता आणि पीठ होतं गव्हाचं. तसं दिवाळी त्यांची एवढी गोड नसेल कारण अजून घरं स्थिर झाली नाही, पण 32,000 कोटीचं पॅकेज सरकारने डिक्लेअर केल्यामुळे असंख्य मेसेज मला आले. लोकांना दिलासा आहे की चला आम्हाला आधार मिळालेला आहे. निसर्गाने एवढं थैमान घातलं होतं की लोकांचा
संसार उद्ध्वस्त झाले, वाहून गेले, जमिनी वाहून गेल्या, पीक वाहून गेले आणि ही दिवाळी त्याच्या तोंडावर आलेली आहे. ईश्वर त्यांना धीर देऊ आणि आम्हाला शक्ती देऊ की त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्याची जी काही पराकाष्ठा करायची त्याच्यामध्ये आम्हाला यश येऊ, अशीच मी विचार करते. आणि मी लोकांना एवढाच विचार करते की सकारात्मकतेने त्यांनी राहावं. आपलं म्हणजे धीर त्यांनी सोडू नये, अशी माझी लोकांना आव्हान असेल. कारण जसं चांगला वेळ जातो, वाईट वेळ जातच असतो. हा वाईट वेळ त्यांच्यावर आला असेल फिजिकली तरी तो सगळ्यांवर आलेला आहे आणि ह्याच्यातून मार्ग काढणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याचा आम्ही काही उपकार नाही करत आहोत, ते आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू असं मी त्यानिमित्ताने सांगेन. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्राला काही दिवाळीचा खास संदेश? महाराष्ट्राची पर्यावरण मंत्री म्हणून आणि एक पर्यावरणाची जागरूक काम करणारी कार्यकर्ती म्हणून मी सगळ्यांना एवढंच सांगेन की राईट टू सेलिब्रेशन जसं आहे तसं राईट टू लाईफ पण आहे. तर आपण ध्वनी आणि वायू प्रदूषण मुक्त इको फ्रेंडली दिवाळी साजरी करा. कागदाच्या वस्तू घ्या, मातीचे दिवे घ्या, लोकल जे काम करतात आज, ज्यांना वर्षातून एकदा रोजगार मिळतो त्यांना जास्तीत जास्त 4 पैसे जातील अशा वस्तू जरूर खरेदी करा आणि त्या पर्यावरणपूरक असतील याचं भान ठेवा. धन्यवाद पंकजाताई, आपण आलात आणि खास दिवाळीत वेळ काढलात. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.